नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? बाकीचं अँकरिंग तुम्हीच करा, मी जातो घरी. इतकं पाठ झाले लोकांना. हा कार्यक्रम म्हणजे आता रक्तातच आहे लोकांच्या, असं म्हणायला हरकत नाही. पूर्वी रक्तगट ए बी ओ वगैरे असायचे, आता CHYD एक नवीन रक्तगट आलाय. तपासला की लोकांच्या रक्तात यायला लागलाय. परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल. मला सगळ्या पाहुण्यांना आणि रसिक प्रेक्षकांना सांगायला आवडेल की चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून नेहमी असं वाटायचं की रोज काहीतरी वेगळं दिलं पाहिजे, रोज काहीतरी वेगळं दिलं पाहिजे. आणि त्याच वेळी झी मराठीनं एक संकल्पना समोर आणली की आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राला हसवलं, पण अनेक असे हिरे आहेत या महाराष्ट्रात ज्यांना आपण शोधलं पाहिजे, त्यांना व्यासपीठ दिलं पाहिजे. आणि मग सुरू झालं हे पर्व चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल. व्हायरल शब्द सुद्धा यासाठीच आला कारण आत्ताचा जमाना व्हायरलचा जमाना आहे. खरं तर चला हवा येऊ द्या होऊ दे जयवंत वाडकर असंही ठरलं होतं करायचं. अर्थ तोच आहे ना, अर्थ तोच आहे. कारण व्हायरल होणं काय किंवा जयवंत वाडकर होणं काय, त्यांच्या मोबाईलमध्ये सगळं गेलं तर सगळं जगापर्यंत पोहोचेल. खरं तर आजचा संपूर्ण इव्हेंट्स होते म्हणलं मी टेलिकास्ट करतो मोबाईलवरून. झी मराठीनं असं सांगितलं की नको थांबा, आम्हालाही थोडासा TRP घेऊ द्या. त्यामुळे पण असं ते व्हायरल प्रकरण होतं. आणि त्यामुळे आता तुमचं जे टॅलेंट आहे ते कुठल्या तरी कोपऱ्यात, कुठल्या तरी गल्लीत, कुठल्या तरी गावापुरतं, जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता ते सगळ्या जगापर्यंत पोहोचलं पाहिजे असं आम्हाला वाटलं. आणि मग ऑडिशन्स सुरू झाल्या. संपूर्ण महाराष्ट्रभर याच्या ऑडिशन्स झाल्या. आणि मला सांगायला आवडेल 7 ते 8 हजारांच्या वरती स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला, ऑडिशन्स दिल्या. 24 हिऱ्यांना आम्ही महाराष्ट्रभरातून सिलेक्ट केलं आणि ही स्पर्धा सुरू झाली. आम्हालाही परीक्षकाची नव्हे निरीक्षकाची खुर्ची मिळाली याचा जास्त आनंद होता. आणि त्यानंतर या हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम सुरू झालं. आणि पाहता पाहता 6 महिने कधी झाले आम्हालाच कळलं नाही. खरं तर 3 महिन्यांचा हा सीझन असेल असं ठरलं होतं, पण हा इतका रंगला की 6 महिने हा कार्यक्रम सुरू आहे. आणि त्यातले 6 फायनलिस्ट आज तुमच्या समोर येणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्या 6 जणांसाठी. एकदा काय झालं, एका माणसाला देव भेटला, म्हणजे त्यांनी तपश्चर्या केली असेल, पूजा केली असेल, देव प्रसन्न झाला आणि त्याला विचारलं बोल तुला काय पाहिजे, संधी की यश? त्यानं विचार केला आणि तो म्हणाला संधी. देव म्हणाला यश पण मागू शकला असतास? तो म्हणाला नाही, संधी पाहिजे. काय यश कधीतरी जाईलही, पण ते परत मिळवायचं असेल तर संधीच पाहिजे. त्यामुळे संधी मिळत राहणं फार गरजेचं आहे. आणि तीच संधी या मंचानं या स्पर्धकांना दिलेली आहे. सगळ्यांना खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो. तर आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या ऍक्टकडे. इथे बरेच कलाकार मंडळी बसलेली आहेत आणि सगळ्याच कलाकारांना माहिती आहे की शूटिंग म्हटलं की पूर्वीची व्यवस्था आणि आत्ताची व्यवस्था फरक पडला. व्हॅनिटी वगैरे सगळं असतं, पण आत्तासुद्धा काही काही ठिकाणी ह्या सगळ्याच गोष्टी मिळतील असं नाही. झालं असं, भाऊ कदम यांचं एक शूटिंग आहे आता एका ठिकाणी आणि त्याला माहितीच नाही की तिकडे व्हॅनिटी नाही आहे. तर दिग्दर्शकाने त्याला खोटं सांगितलं व्हॅनिटी येते, तुम्ही 5 मिनिटं शेजारच्या घरात बसा. तर एक छोटंसं घर आहे चाळीतलं जिथे भाऊ कदमांना एक 5 मिनिटं बसायचं कारण व्हॅनिटी येते. बघूयात मग आता ती व्हॅनिटी येणार आहे का आणि नाही चालली तर घरात काय घडणार आहे, कारण भाऊ कदम घरात आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात मुंबईची स्नेहल सिदम, यवतमाळचे प्रवीण तिखे आणि ज्यांची साथ द्यायला येणार आहे आमचा सगळ्यात छोटा स्पर्धक जो 5 वर्षाचा आहे अवघा, साईराज सांगळे रायगडचा, आणि अर्थात भाऊ कदम. गेल्या 1 तासापासून भाजी निवडून राहिली, आतापर्यंत मेथी उगून जुडी पण आली असती बाजारात. गाई गाईत निवडलं ना तर काय होतं याचा अंदाज आलाय मला तुमच्याशी लग्न करून.
हे तर म्या म्हणाले पाहिजे. लग्नानंतर बिदायच्या टायमाला तुझ्या बाप माझ्याजवळ आला, मला म्हणे जवाई बापू सांभाळा, स्वतःले असं म्हटलंच नाही. नाही तर मी तर तवाच गेलो असतो समजून. माझ्या पप्पांना काय बोलायचं ना, त्यांचं काय चुकलंय? अरे मोबाईल बिघडल्यावर कुठं जातो आपण? कंपनीकडेच ना. कोण बोलतय बघा. माझ्या कंपनीला बोलण्यापेक्षा ना स्वतःच्या खानदानाकडे बघा. तुमचा बाप लग्नाच्या आधी डोळ्यात पाणी घेऊन आला होता माझ्याकडे. म्हणला पोरी अगं ह्याचं तर कुठं आता काही जमत नाही, निदान तू तरी पदरात घे भाई त्याला. ए हो ए तू काय मोबाईलवर गेम खेळून राहिला बे? तुला काही अभ्यास गिभ्यास नाही आहे का? ओ बाबा, आईचा राग माझ्यावर कशाला काढता? माझा होमवर्क झालाय म्हणून मी मोबाईल खेळतोय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. वहिनी 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 ए मी आहे म्हटलं घरी, थोडंसं माझ्या संग बोल. मी आता एक पिक्चर डायरेक्ट करतोय. आता मी डायरेक्टर आहे. माहितीये माहितीये, तो वारुळात घुसला भुंगा तोच पिक्चर ना. तो झाला, आता त्याचा पार्ट 2 बुंगा वारुळाच्या बाहेर आला आता. भाई चांगलंय तो करतोय मी. चांगलंय, तर चांगलंय. एक आहे ना मदत पाहिजे होती थोडीशी. ऍक्च्युली काय माझ्या प्रोड्युसरचं आहे ना बजेट कमी हा. आहे. ते व्हॅनिटी आहे ना वगैरे, ते त्याचं बजेट नाही आहे माझं. तर आहे ना इथं बाजूच्याच गल्लीमध्ये आहे ना आमची शूटिंग चालू हा. आहे. तर माझी लाइटिंग आणि जरा सेटअप वगैरे होतपर्यंत ना आमचे सेलिब्रिटी आहेत ना एक 5-10 मिनिटं तुमच्या घरात बसतील. फक्त 5-10 मिनिटं. अजिबात नाही. अमिताभ जरी आला तरी मी माझ्या घर देत नाही. तुम्हाला माहिती आहे का सेलिब्रिटी कोण आहे? कोण आहे? भाऊ कदम. हो भाऊ कदम. बाई, बाई, बाई. भाऊ कदम. भाऊजी भाऊ कदम येणार असतील ना, भाऊ कदम येणार असतील ना की मग माझ्या नवऱ्याला पण घराबाहेर काढेल. भाऊ कदम बाई. बाउन्सर घेऊन या. बाउन्सर काय सेलिब्रिटी घेता तुम्ही आणि व्हॅनिटी पण आणत नाही हा? नाही येते 5 मिनिटात रस्त्यात जरा ट्रॅफिकला. अरे हे काय अंधारात कुठे उभं केलं आम्हाला? गॉगल काढा. आमचेच पंच आम्हाला. अरे भाऊ आता व्यवस्थित सांभाळून घ्या. हा, फक्त पण ते- लाइटिंग वगैरे झाली का लगेच येतो तुम्हाला ठीक बोलवायला. आहे, लवकर ये. भाऊजी आपण भाऊ कदम भाऊ कदम ते काय नसतात कधी. ए, काय बोलतो काय नसतं? म्हणजे ते नवीन आहेत ना गावची लोक, त्यांनी कधी सेलिब्रिटी पाहिलं ना त्यामुळे जरा हा त्रास नका देऊ, फक्त आराम करू द्या. हा. प्लीज सांभाळून घ्या. हा मी येतो. ये लवकर ये. हा, तुम्हाला एकदा हात लावू का? ते टीव्हीतच बघतो ना, असं पहिल्यांदाच बघतोय. खरंय का खोटंय कसं कळलं ना? एकदा हात लावू का? आला काय ते. खरंय खरंय. अरे ए,